ताई, सॉरी सॉरी सॉरी, मला उशीर झाला नाही यायला. अगं तेच म्हटलं, तू अजून आली कशी नाही? हे बघ ना, काय होऊन बसले, चिकटून बसते तव्याला दिरडं. आहो ताई, थांबा मी करते. त्याच्यात कदाचित थोडं पाणी घालायला लागेल, मी बघते. काय झालं, तुम्ही एवढ्या घाईत का आतास? कुठे जायचंय का तुम्हाला? अगं नाही ग, मॅडमच्या नाश्त्याची वेळ झाली आहे ना, मग गोळ्या घ्यायला उशीर होतो त्यांना, मग रात्रीची भूक लागत नाही, मग रात्रीच्या गोळ्या न घेता त्या झोपून जातात, मग दादा माझ्यावरच चिडतो ना. घ्या, झालं. अय्या, झालं पण किती ऐक ताई. अर्पिता ताई, अहो सुरीने कापला. या या, तुम्ही इकडे या, मी हळद लावते. बापरे, काय गडबड चालू आहे सगळ्यांनी. तू मॅडमचा नाश्ता कसा लिहून द्यायचा? गौरी प्लीज, तू लिहून देतेस का? हो, मी देते, तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही पहिले तुमची मलमपट्टी व्यवस्थित करून घ्या, मी देते त्यांना नाश्ता. मी देते, तुम्ही बसा बरं, बसा. थँक्यू थँक्यू. हां, मॅडम ये ना तू इथे बस बस तू. अरे आई 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 तनू 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 कोण? तुम्ही अर्पिता ताईंना तनू म्हणता का? तनू आई, बरं बरं बरं, ऐका ऐका, तुमची गोळ्यांची वेळ झाली की नाही? गोळ्या खायच्या आधी आपल्याला पहिले नाश्ता करावा लागेल, हो ना? हे बघा, मी तुमच्यासाठी दिरडं घेऊन आली आहे, हो की नाही? तनू आई 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 हो हो हो, खाऊन बघा आणि मला सांगा कसं झालंय. आई तनू तनू आई आई तनू कसं झालंय? छान आहे, मी माझ्या हाताने बनवलंय. हो, तनू तनू अर्पिता, काय झालं? अरे मॅडमसाठी नाश्ता बनवत होते ना, तर सुरीमुळे बोट कापलं माझं. काय अर्पिता, काय चाललेलं असतं? तुझं लक्ष नसतं का काम करताना? काहीतरी धांदल चाललेली असते तुझी सतत. इकडे ते पोट. अरे धांदल नाही रे, मॅडमला खायला वेळ लागतो ना, मग गोळ्या घ्यायला उशीर होतो, मग रात्रीची भूक लागत नाही, मग रात्रीच्या गोळ्यांचा प्रॉब्लेम होतो. दे इकडे, मी नेऊन देतो नाश्ता. नाही, नाश्ता दिला मॅडमला. नाश्ता दिलास? हे असं पोट घेऊन? तुला माहिती ना, रक्त बघितलं की त्या पॅनिक होतात. अरे नाही, मी नाही दिला. मग कोणी दिला? ती कोण अर्पिता? ती ही आली ती. तू ना अर्पिता, गौरी, तू इथं काय करतेस? जा तू. मॅडम तुम्ही मॅडम तिला जाऊ दे. जाऊ दे. डॉक्टरला फोन कर.
मॅडम तिला सोडा, तिला जाऊ दे मॅडम, माझं ऐका. गौरी तू जा, माझं ऐका, तिला जाऊ दे. गौरी तू जा. मॅडम माझं ऐका, माझं नाही. हे श्वास भास झाले, चाहूल हूल झाली. हे श्वास भास झाले, चाहूल हूल झाली. डोळ्यात पुढून काही वर्षे निघून गेली. मी तोच तो, तू तीच ती, हे तेच तेच सारे. अंगावरी उमटून का गेले नवे शहारे. जरी गाठले मला त्या पहिल्याच पावसाने. तू भेटशी नव्याने, तू भेटशी नव्याने, तू भेटशी नव्याने, तू भेटशी नव्याने, तू भेटशी नव्याने. तू का आलीस इकडे गौरी? तू का आलीस? तू प्लीज जा, प्लीज जा. मी स्वतःहून मी हात सोडतो तुझ्यापुढे, तू प्लीज जा इथनं. मॅडमला अजून त्रास झाला ना, मी सहन नाही करू शकत. कालपर्यंत त्या ज्या अवस्थेत होत्या ना, त्या अवस्थेत त्यांना आणायला खूप काळ जावा लागलाय. मला खूप कष्ट घ्यायला लागलेत. पुन्हा त्यांना मागे जाऊन नाहीच राहिलो. मी हात सोडतो, मी विनंती करतो, प्लीज जा, प्लीज जा. आता काही गोष्टींना पूर्णविराम द्यायची वेळ आली आहे. माझा निर्णय झालाय, राजीनामा. गौरी, आज अण्णांनी लवकर फ्री केलं वाटतं तुला. अगं नाही, मीच 5-10 मिनिटं जाऊन येते असं सांगून आली आहे त्यांना. काय झालं? मला अभिमन्यू सरांना भेटायचंय म्हणून इथे थांबली आहे. अभिमन्यू सरांना? हो. असं नको बघूस, मी काही केलेलं नाहीये. मला फक्त त्यांची माफी मागायची म्हणून थांबली. अगं काही केलं नाहीयेस तर माफी कसली मागायची? आता कसं सांगू तुला? मला सर 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 गौरी, अगं काय झालं? सर काही बोलले का नाही? माहित नाही असे का वागले. अगं तू नक्की काही केलं नाहीयेस ना? अगं नाही, मी काही नाही केलंय. काय? अगं सर आहे सर.
ऐका ना सर. सर कधी कधी माणसं बाहेरून किती रुक्ष आणि कठोर वाटतात, पण त्यांच्या मनात नक्की काय वादळ चालू असतं हे आपल्याला कधीच कळत नाही. आणि आपण एकदम पटकन पुढचा मागचा कशाचाही विचार न करता त्यांच्याबद्दल चुकीचं मत बनवून टाकतो. तसं नाही करायला पाहिजे. तसं खरंच नाही करायला पाहिजे. शांत शांत शांत. अभिमन्यू सरांचा लेक्चर आहे, कधी येतील. तू बस आधी खाली. की यार पण अभिमन्यू सरांना एवढा उशीर कधीच होत नाही. मला वाटतं सर मीटिंग मध्ये अडकले असतील. लेक्चरपेक्षा सरांना काही महत्वाचं असतं का? मला तर वाटतं ना अभिमन्यू सरांचा इंटरेस्टच गेला शिकवण्यात. अरे बापरे, काल किती काय काय झाले. सरांना त्या गोष्टीचा त्रास होत असेल का? आज येतील की नाही लेक्चरला? सर अभिमन्यू सर, कसलं लेटर आहे? अभिमन्यू सर काय आहे? सॉरी सर, पण माझ्या खासगी अडचणीमुळे मला यापुढे नोकरी करता येणं शक्य नाही. आज अभिमन्यू सरांचं लेक्चर ना व्हायलाच पाहिजे, कारण तो चॅप्टर किती एक्साइटिंग टप्प्यावर आलाय. सर येणार नसतील तर निघायचं का? असं अजून किती वेळ बसून राहायचंय आपण? हे नको यार. सरांकडून काहीतरी निरोप येऊ देत, मग ठरवूयात. हो बरोबर आहे बरोबर आहे. उगाच सरांचा ओरडा कोण खाईल? मी तर खाणार नाही काय, आधीच सांगतो. ऐका ना, मी एक काम करते, मी बघून येते सर कुठे मीटिंग मध्ये वगैरे अडकलेत का. हो आलेच. तुमची खाजगी अडचण काय मी विचारू शकतो? सर अडचण खाजगी आहे म्हणूनच त्याचा उल्लेख या राजीनामा पत्रात केला नाही. पण मला ठोस कारण कळल्याशिवाय मी तुमचा राजीनामा स्वीकारू शकत नाही. सॉरी सर, माझा नाईलाज आहे. आपण आपल्याकडनं प्रयत्न करू ना. तुम्ही संकोच बाळगू नका. आणि काही प्रॉब्लेम असेल तर आपण सॉल्व्ह करू. सर मी खूप विचारांती निर्णय घेतलाय. पण राजीनामा हा उपाय होऊ शकत नाही सर. कारण तुमच्यासारखा चांगला प्राध्यापक मी गमावू शकत नाही. आय एम सॉरी सर, पण आता हा निर्णय मागे घेणं मला शक्य नाही होणार. ऐक ना, अभिमन्यू सरांना बघितलं कुठे? काका, अभिमन्यू सर कुठे आहेत? प्रिन्सिपल सरांच्या केबिनमध्ये राजीनामा देत आहेत. आजचे लेक्चर्स पण घेतात की नाही काय माहिती नाही. अभिमन्यू सर राजीनामा देणार आहेत? तुमची आता चर्चा करायची तयारीच नाही तर मी काय करू? ठीक आहे, हे लेटर तुम्ही ऑफिसमध्ये सबमिट करा. थँक्यू सर. गौरी, ऐका ना, एक प्रॉब्लेम झालाय. काय? ए थांबा, काय झालं? तूच काहीतरी केलं असणार आहे. अरे तिला सांगू दे तरी आधी. मी काही नाही केलंय, मी तुम्हाला सगळं सांगते, पण त्याआधी तुम्ही मला एक गोष्ट सांगा. अभिमन्यू सर तुमच्या सगळ्यांचे लाडके आहेत ना? म्हणजे ए, काय आहे तुझं? अभिमन्यू सर कधी येणार आहेत ते सांग. इंटरव्ह्यू काय घेत बसलेस का आमचा? मी सगळं सांगते तुम्हाला, पण मला तुमच्या सगळ्यांची मदत लागणार. चल चल सांग ना पटपट, किती शायनिंग मारशील? जर शांत बसून. शांत. हा हे गौरी तू बोल. अभिमन्यू सरांनी राजीनामा दिलाय. काय? मग
ठीक आहे. परफेक्ट. चला चला चला. सर हे हे तुमच्यासाठी. सर माझा कॉलेजचा आज शेवटचा दिवस आहे. काय का? सर पर्सनल रिझन आहे, नाही सांगू शकत. माझा नाईलाज आहे. सर आज माझा कॉलेजचा शेवटचा दिवस आहे सर. का? नाही कारण नाही सांगू शकत, थोडं पर्सनल आहे. सॉरी सर. सर थँक्यू सो मच सर. ते तुमच्याकडून सर खरंच खूप काही शिकायला मिळालं. आज माझा कॉलेजचा शेवटचा दिवस आहे ना, म्हणून म्हटलं तुम्हाला तर थँक्यू म्हणायलाच पाहिजे. तर आज माझाही कॉलेजचा लास्ट दिवस आहे. हो सर, माझा पण आज शेवटचा दिवस आहे. काय चाललंय सगळा मूर्खपणा? हा सर सर आज माझाही कॉलेजमधला शेवटचा दिवस आहे. मीही कॉलेज सोडते. काय डोकं फिरलं तुमचं? हा शिकण्याची इच्छा कोणाला होती? तुलाच होती ना. या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायची आहे, स्कॉलरशिपला बसायचं आहे म्हणून हात धुवून मागे लागली होतीस माझ्या. हे काय अचानक? हो बरोबर आहे सर तुमचं, पण कधी कधी आयुष्यात परिस्थिती अशी येते ना की आपल्याला आपणच घेतलेले निर्णय बदलावे लागतात. माझं काहीसं तसंच झालंय, म्हणून मला पण माझा निर्णय बदलावा लागतोय. म्हणजे बघा ना सर, कधी कधी काय होतं की आपल्याला एखाद्या गोष्टीचा इतका त्रास होत असतो की त्याच्यापासून दूर जायचं म्हणून आपण घाईघाईमध्ये एकदम चुकीचा आणि टोकाचा निर्णय घेतो. माझं पण तसंच झालंय असं समजा. निर्णय कायम विचारपूर्वक घ्यायचे असतात, तसंच करायचं असतं. भावनेच्या भरात कुठलेही निर्णय घ्यायचे नसतात कधीच. ओके सर. सर मी हे लक्षात ठेवेन, पण हे तुम्हालाही लागू होतं, तुमच्याही लक्षात असू द्या. सर मला वाटतं एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेल की ही मुलं काय सांगायचा प्रयत्न करत आहेत. कारण अनेकदा आपण अनेक गोष्टी न विचार करताच करत असतो. आता काय म्हणालात तुम्ही? हा, भावनेच्या भरात. पण त्याचा इतरांवर काय परिणाम होईल ह्याची आपल्याला कल्पनाही नसते. आज पेठे कॉलेजमधून राजीनामा देऊन तुम्ही निघालात खरं, पण त्यामुळे फक्त तुमचंच नाही तर कोणाकोणाचं नुकसान झालं ते बघा. तुमच्या पर्सनल कारणासाठी तुम्ही या मुलांना वाऱ्यावर सोडून गेलात, तर त्यामुळे या मुलांच्या आयुष्यात होणारी जी पोकळी आहे त्याचं काय करायचं? सर प्लीज सर, तुम्ही सोडून गेला तर खूप मोठा लॉस होईल. सर तुम्ही सोडून गेलात तर आपल्या कॉलेजची टॉप 5 मधली जागा पण जाईल. आणि सर तुमच्यासाठी कदाचित हा एका वाक्याचा निर्णय असेल, पण त्यामुळे आमचं आयुष्यभराचं नुकसान होईल सर. सर तुमचा ओरडा नाही खाल्ला तर जेवण नाही जाणार सर. प्लीज थांबा ना सर. सर
मी या कॉलेजमध्ये फक्त तुमच्याकडून शिकण्यासाठीच आली आणि मी अशी एकटी नाही आहे सर, असे खूप विद्यार्थी आहेत. सर प्लीज, सर नका ना जाऊ. हो सर, प्लीज नका जाऊ. सर आम्ही रिक्वेस्ट थांब. तर तुमची बॅग आणि तुमचं सामान स्टाफ रूम मध्ये नेऊन ठेवू. अहो हे असंच व्हायचं होतं. गौरी, मला आणि अभिमन्यू सरांना 2 फक्कड चहा सांग, हां, आणि माझ्या केबिनमध्ये पाठव. या सर. सर, तुमची सगळ्यात जवळची व्यक्ती तुम्हाला कधीच सोडून गेली. आज जर शिकवणंही तुमच्या आयुष्यातून वजा झालं असतं ना, तर तुम्ही कोलमडून गेला असता आणि मला ते नसतं चाललं.